नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉर्पोरेट नीतिशास्त्र हा विषय शिकणार आहोत. कॉर्पोरेट आचारसंहिता यांना व्यवसाय नीतिशास्त्र देखील म्हटलं जातं. हा लागू केलेल्या नीतिशास्त्र किंवा व्यावसायिक आचारसंहिताचा एक प्रकार आहे, जो व्यवसायातील वातावरणात उद्भवू शकणाऱ्या नैतिक तत्त्वे आणि नैतिक किंवा नैतिक समस्यांचे परीक्षण करतो. नियम, मूल्ये, नैतिक आणि अनैतिक पद्धती ही व्यवसायाचे मार्गदर्शन करणारी तत्त्व आहेत. व्यवसाय नैतिकतेची संकल्पना 1960च्या दशकात सुरू झाली. कारण पर्यावरण, सामाजिक कारणे आणि कॉर्पोरेट जबाबदारी याबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या ग्राहक आधारित समाजाबाबत कंपन्यांमध्ये अधिक जागरूकता निर्माण झाली. व्यवसाय नीतिशास्त्राची व्याख्या. नीतिशास्त्र ही तत्त्वज्ञानाची शाखा आहे, जी ठराविक निवडीचा, योग्य चुकीच्या मानकांचा आणि त्याद्वारे शेवटी निर्देशित करण्याबाबतचा पद्धतशीर अभ्यास करते. व्यवसाय नीतिशास्त्र म्हणजे मानवी आचरणात काय योग्य किंवा काय चांगले आहे याचा अभ्यास, किंवा मानवी जीवनात समाविष्ट असलेल्या आदर्शांचे विज्ञान. तर हे स्पष्ट आहे की नीतिशास्त्र हा अभ्यास आहे जो कृतींना योग्य किंवा अयोग्य ठरवत असतो. व्यवसाय नीतिशास्त्राची तत्त्वे. व्यवसाय नीतिशास्त्र किंवा नैतिक मानके आजच्या व्यवसायाच्या निर्णयामध्ये व्यावसायिकांना मार्गदर्शक करणारी तत्त्वे, पद्धती आणि तत्त्वज्ञान आहे. 1. साधने आणि समाप्तीची पवित्रता. व्यवसाय नीतिशास्त्राची पहिली आणि सर्वात महत्त्वाची तत्त्वे यावर जोर देतात की व्यवसायाची समाप्ती करण्यासाठी अवलंबलेली साधने आणि तंत्रे पवित्र आणि शुद्ध असणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा की एखाद्या चांगल्या समाधानाची प्राप्ती चुकीच्या मार्गाने केली जाऊ शकत नाही, जरी ती समाजासाठी फायदेशीर असेल. कोणतेही वाईट कृत्य करू नये. दुसऱ्याचे किंवा स्वतःचे मोठे पाप करणे अनैतिक आहे, जरी ही वाईट गोष्ट अंत आहे किंवा नाही. प्रमाणाचे तत्त्व. हे सिद्धांत सूचित करते की एखाद्याने काहीही करण्यापूर्वी योग्य तो निर्णय घ्यावा, जेणेकरून इतरांना व्यवसायाद्वारे कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा संकटाचा त्रास होऊ नये. वाईटामध्ये सहकार्य नाही. हे स्पष्टपणे निदर्शनास आणते की एखादी वाईट कृत्य करण्यासाठी एखाद्याबरोबर व्यवसाय असणे आवश्यक आहे. इतरांचे सहकार्य. ही तत्त्वे नमूद करतात की व्यवसाय इतरांच्या सहकार्याने केला पाहिजे. प्रसिद्धी. विल्सनच्या म्हणण्यानुसार जे काही केले किंवा केले जाईल ते प्रत्येकाच्या माहितीत आणले पाहिजे. जर सर्वांना माहिती असेल तर कोणालाही अनैतिक कृत्य करण्याची संधीच मिळत नाही. सममूल्य किंमत. तो देईल त्या पैशाच्या बरोबरीच्या वस्तू मिळण्याचा हक्क लोकांना आहे. सार्वत्रिक मूल्य. या तत्वानुसार व्यवसायाचे आचरण सार्वत्रिक मूल्यांच्या आधारे केले पाहिजे. मानवी प्रतिष्ठा. या तत्वानुसार माणसाला उत्पादनाचे घटक मानले जाऊ नये आणि मानवी प्रतिष्ठा राखली जावी. हिंसाचार नाही. जर व्यावसायिकाने समाजाच्या हिताचे आणि हक्कांचे नुकसान केले असेल आणि ग्राहकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून त्यांचे शोषण केले तर ते हिंसाचार आणि अनैतिक कृत्य केल्यासारखे आहे. चला तर विविध प्रकारचे नीतिशास्त्र पाहूया. नीतिशास्त्राचे वर्गीकरण 3 प्रकारात केले आहे: सद्गुण नीतिशास्त्र, कर्तव्य नीतिशास्त्र आणि तांत्रिक नीतिशास्त्र. सद्गुण नीतिशास्त्र. सद्गुणावर आधारित नैतिक सिद्धांतामध्ये लोकांनी कोणते नियम पाळले पाहिजेत यावर जोर कमी दिला आहे आणि त्याऐवजी दयाळूपणे आणि औदार्य यासारख्या चांगल्या गुणांचे विकास करण्यास लोकांना मदत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हे वर्णगुण यामधून एखाद्या व्यक्तीला आयुष्यात नंतरचे योग्य निर्णय घेण्यास अनुमती देईल.
कर्तव्य नीतिशास्त्र सर्वात प्राचीन नैतिक प्रणाली कर्तव्यांच्या प्रणालीवर आधारित असल्याचे दिसते. मूल आईवडिलांना हवे तसे करतो कारण पालक असे म्हणतात. अशा प्रकारे डिऑन्टॉलॉजिकल नीतिशास्त्रामध्ये काही गोष्टी चुकीच्या आहेत आणि त्या करू नयेत. तांत्रिक नीतिशास्त्र तांत्रिक नीतिशास्त्र हेतूचा निकष सांगतो आणि क्रियांच्या निकालावर लक्ष केंद्रित करतो. जर परिणाम चांगला असेल तर संबंधित क्रिया चांगल्या होण्याची शक्यता आहे. आता आपण व्यवसायाच्या नीतिमत्तेचे महत्त्व जाणून घेऊया. समाज समजण्यास मदत करते. हे का घडत आहे, त्याचे परिणाम काय असू शकतात आणि परिस्थिती कशी सोडवली जाऊ शकते हे समजून घेण्यात व्यवसायाचे नीतिशास्त्र आपल्याला मदत करते. सद्भावना वाढवते. व्यवसायामध्ये आपल्या समाजात आपल्याला आवश्यक असणारी उत्पादने आणि सेवा तयार करणे, रोजगार उपलब्ध करणे, कर भरणे आणि आर्थिक विकासासाठी इंजिन म्हणून काम करणे या दृष्टीनं मोठं योगदान देण्याची क्षमता आहे आणि तो नैतिक आचरणाने केला जातो, ज्यामुळे सद्भावना वाढते. नात्यांमध्ये विश्वास व्यवसायातील गैरवर्तनामुळे व्यक्ती, समुदाय आणि पर्यावरणावर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या गैरवर्तनाची कारणे आणि त्याचे परिणाम याबद्दल आपल्याला अधिक समजून घेण्यासाठी व्यवसायातील नैतिकता परस्पर विश्वास आणि नातेसंबंधात आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत करते. आव्हाने समजून घेण्यास मदत करते. व्यवसायावर त्याच्या विविध भागधारकांकडून नैतिकता निर्माण करण्याच्या मागण्या सतत गुंतागुंतीच्या आणि अधिक आव्हानात्मक होत आहेत. व्यवसाय नीतिमत्ता या आव्हानांना अधिक स्पष्टपणे कौतुक आणि समजून घेण्याचे साधन प्रदान करते. नैतिक निर्णय घेणे सुधारते. व्यवसाय नैतिकता व्यवस्थापकांना योग्य ज्ञान आणि साधने प्रदान करून नैतिक निर्णय घेण्यास सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे त्यांना ज्या नैतिक समस्या आणि दुविधांचा सामना करावा लागतो त्या योग्यरित्या ओळखता याव्यात. निदान करणे, विश्लेषण करणे आणि निराकरण करणे शक्य होते. व्यवसायासाठी धारणा ठेवण्यास मदत करणे. व्यवसाय चांगल्या नैतिक मानकांच्या आधारे समृद्ध होऊन टिकू शकतो आणि व्यवसाय दीर्घ वर्षे टिकवून ठेवण्यास मदत करतो. लाभांचे मूल्यांकन करण्याची क्षमता प्रदान करणे. व्यवसायातील नीतिशास्त्र आपल्याला संघटनांमध्ये नैतिकतेचे व्यवस्थापन करण्याच्या विविध मार्गांशी संबंधित फायदे आणि समस्यांचे मूल्यांकन करण्याची क्षमता प्रदान करू शकतात. व्यवसाय नीती नियमांवर परिणाम करणारे घटक. व्यावसायिक नेते आज नैतिक समस्यांविषयी चांगल्या प्रकारे परिचित आहेत आणि म्हणूनच ते व्यवसायाचे नैतिक मानक सुधारू इच्छित आहेत. स्वतःचे नियमन निश्चित चांगले आणि प्रभावी परिणाम देते. या व्यतिरिक्त असे बरेच घटक आहेत जे व्यवस्थापकांना नैतिक निर्णय घेण्यास महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात. त्यापैकी काही अशी आहेत. वैयक्तिक आचारसंहिता. माणसाची वैयक्तिक आचारसंहिता हीच व्यक्तीला नैतिक समजते आणि त्याच्या वर्तनावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा जबाबदार घटक आहे. कायदे. हे आधीच सांगितले आहे की जेव्हा व्यापारी खूपच अनैतिक आणि स्वार्थी होतील आणि समाजाबद्दलच्या त्यांच्या जबाबदाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतील, तेव्हाच सरकार हस्तक्षेप करेल आणि कायदे करेल. कोणतेही गैरवर्तन सतत कोणताही समाज सहन करू शकत नाही. यामुळे सरकारवर नक्कीच दबाव निर्माण होईल आणि व्यापारी वर्गाच्या अशा प्रकारच्या अपायकारक वागण्यावर बंदी घालण्यासाठी सरकारकडे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसेल. शासकीय नियम आणि कायदे. कायदे कार्यरत अटी, उत्पादनाची सुरक्षा, वैधानिक चेतावणी, इतर संबंधित सहकारी नियमांना समर्थन देतात. हे व्यवसाय व्यवस्थापकांना स्वीकार्य किंवा
मान्यताप्राप्त मानदंड आणि पद्धती काय आहेत हे ठरवण्यास काही मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करतात. कंपनीचा नैतिक कोड. जेव्हा एखादी कंपनी मोठी होते तेव्हा तिचा नैतिक आचरण वाढत जातो. कंपनीच्या भागातील कोणालाही अनैतिक वागणूक किंवा आचरणे त्याची प्रस्थापित प्रतिष्ठा, सार्वजनिक प्रतिमा आणि सद्भावना धोक्यात आणतील. म्हणूनच बहुतेक कंपन्या याबाबतीत खूपच सावध असतात. ते त्यांच्या अधीनस्थानांना कंपनीच्या व्यवहारासंदर्भात विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करतात. सामाजिक दबाव. व्यवसायात आचारसंहितावर सामाजिक शक्ती आणि दबाव यांचा बराच प्रभाव आहे. जर एखाद्या कंपनीने उपमानक उत्पादनांचा पुरवठा केला आणि अनैतिक कार्यात सामील झाला तर ग्राहक त्या कंपनीकडे दुर्लक्ष करतील. अशा नकारांमुळे कंपनीवर प्रामाणिकपणे वागण्यासाठी दबाव असेल आणि व्यवसायाच्या नीतिमत्तेचे काटेकोरपणे पालन करावे. कधीकधी सोसायटी स्वतःच एखाद्या कंपनीच्या विरोधात जाऊ शकते. आशा आहे की आता आपण व्यवसाय नीतिशास्त्राच्या अर्थ, व्याख्या, महत्त्व आणि घटकांशी परिचित झाला असाल. व्यवसायाची नीतिशास्त्राची कोणती क्षेत्रे आहेत हे आपल्याला माहिती असेलच. चला तर मग व्यवसाय नैतिकतेची क्षेत्रे पाहूयात. ते वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. प्रथम आहे मानव संसाधन व्यवस्थापन. मानव संसाधन व्यवस्थापन एखाद्या संघटनेतील मनुष्यबळ नियोजन आणि विकासाशी संबंधित क्रियाकलापांशी संबंधित आहे. हीच ती व्यवस्थापनाची शाखा आहे जिथे नीतिशास्त्र खरोखरच महत्त्वाचे आहे. कारण मानवी नुकसान भरपाई, विकास, औद्योगिक संबंध, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांशी नीतिशास्त्र संबंधित आहे. तथापि विविध क्षेत्रांमधून पुरेसे मतभेद आहेत. व्यवसायाच्या नीतिशास्त्राचे दुसरे क्षेत्र काय? विक्री आणि विपणन. बाजारामध्ये विविध खेळाडूंमधील स्वारस्य निर्माण होणे, संसाधने, ग्राहक आणि किंमत इत्यादींसाठी स्पर्धा आहे, ज्यामुळे नैतिक मंजुरी न मिळणाऱ्या क्रियांना आधार देते. बाजारपेठा आणि विपणन व्यवस्थापित करण्यासाठी नीतिशास्त्र आणि आचारसंहिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट आचारसंहिता आवश्यक आहेत. इतर व्यवसाय नीती नियमांप्रमाणेच विपणन नीती केवळ एकट्या विपणन क्षेत्रापुरतीच मर्यादित नाहीत. उत्पादन हे व्यवसाय नीतिशास्त्राचे पुढील क्षेत्र आहे. उत्पादन. उत्पादनातील आचारसंहिता ही व्यवसाय नीतिमत्तेची उपसंपत्ती आहे. जे उत्पादन कार्य किंवा क्रियाकलाप ग्राहक किंवा समाजाचे नुकसान करीत नाहीत याची खात्री करण्यासाठी आहे. इतर नीतिशास्त्राप्रमाणेच काही आचारसंहिता किंवा मानके पाळले जावेत. तथापि नीतिशास्त्राचे पालन केले जात आहे की नाही हे सुनिश्चित करणे बरेचदा अवघड जाते. व्यवसाय नीतिशास्त्राचे अंतिम क्षेत्र आहे माहिती तंत्रज्ञान. वैज्ञानिक प्रगतीमुळे व्यवसायांना तंत्रज्ञानाचा वापर पूर्वीच्यापेक्षा अधिक सहज आणि अधिक ध्येयांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. तथापि काही क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचे असे अनुप्रयोग व्यक्तींच्या अधिकाराचे उल्लंघन करतात आणि ते अनैतिक असू शकतात. नैतिक वर्तनाचा दुसरा भाग म्हणजे या नैतिक वर्तनाचे परीक्षण. प्रथम आपण नैतिक परीक्षणाचा अर्थ पाहूया. नैतिक परीक्षण. एखादी कंपनी सामान्यतः उद्योग किंवा समाजातील नीती नियमांनुसार किती चांगल्या प्रकारे कार्य करते याचा तपास करणे होय. नैतिक वर्तनाचे परीक्षण संस्थेच्या कार्यप्रणालीच्या आचारसंहितेचे किती प्रमाणात पालन करते याचे मूल्यांकन करण्याची संधी प्रदान करू शकते. अनैतिक वर्तनामुळे उद्भवणाऱ्या फसवणुकीच्या जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी अंतर्गत लेखापरीक्षकांनी पुरेसे ज्ञान विकसित केले पाहिजे. नैतिक परीक्षण करण्याचा हेतू काय आहे?
नैतिक लेखापरीक्षणाचा मुख्य हेतू सामाजिक कार्यकर्त्यांना व्यावहारिक मार्ग प्रदान करणे, त्यांचा सराव सेटिंग्जमध्ये संबंधित नैतिक समस्या ओळखणे. नीती नियमांच्या मानकांचे उल्लंघन केल्यामुळे एखाद्या छोट्या व्यवसायासाठी आणि त्याच्या ग्राहकांमध्ये फायदेशीर नात्यांसाठी आवश्यक असलेला विश्वास कमी होतो. विश्वासाचे बंधन राखणे एखाद्या संस्थेच्या हितासाठी खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच नैतिक मानकांचे पालन आणि मोजमाप पोहोचण्यासाठी प्रोटोकॉल विकसित करणे व्यवस्थापकास आवश्यक आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व आकाराच्या संस्थांकडे असलेले सर्वात प्रभावी साधन म्हणजे नैतिक लेखापरीक्षा. विशिष्ट कार्यपद्धतीचा अवलंब करून नैतिक परीक्षण पूर्ण केले जाऊ शकते. या प्रक्रियेमध्ये 4 चरण आहेत. परीक्षण स्वातंत्र्य. नैतिक परीक्षण कार्यसंघ कोणत्याही विभाग किंवा व्यवस्थापन कार्याकडून हस्तक्षेप किंवा दुर्बलतेपासून मुक्त असणे आवश्यक आहे. लेखापरीक्षक ज्या विभागाकडे अहवाल देतात त्या विभागाचे मूल्यांकन करण्यासाठी वैयक्तिक लेखापरीक्षक नियुक्त केले गेले नाहीत याची खात्री करून घेत हितसंबंधांचे संघर्ष टाळले जातात. लेखी कोड. परीक्षण टीमचे स्वातंत्र्य प्रस्थापित झाल्यानंतर पुढची पायरी म्हणजे लेखी परीक्षण केल्या जाणाऱ्या संस्थेने लेखी आचारसंहिता स्थापन करणे. संस्थेच्या सर्व व्यवसाय पद्धतींना कोड आणि वर्तन कर्मचाऱ्यांच्या मानकांचे पालन करणे अपेक्षित आहे आणि ते केले जाते की नाही हे काम लेखापरीक्षणाचे मूल्यांकन करेल. नेतृत्व वचनबद्धता. संघटनेच्या नेतृत्वात कंपनीच्या वरच्या भागातून संस्थेच्या खालच्या स्तरापर्यंत नीतिनय वर्तन अंमलात आणण्याची वचनबद्धता आहे का हे देखील नीतिशास्त्र परीक्षण ठरवते. तांत्रिक कौशल्य. लेखापरीक्षकांनी स्वतः कुशल असल्याचे प्रतिनिधित्व कधीही करू नये. लेखापरीक्षकांची सिद्ध तांत्रिक कौशल्य आणि मान्यताप्राप्त प्रमाणपत्रांच्या आधारे निवड करणे आवश्यक आहे. व्यवसायात नैतिक वागण्याचे फायदे. ग्राहक निष्ठा वाढवा. ग्राहक एकदा त्यांचा फायदा कंपनीला घेऊ देतात, परंतु जर त्यांना विश्वास आहे की त्यांच्यावर जास्त शुल्क आकारले जाण्यासारखे अन्याय केले गेले आहेत तर ते पुन्हा ग्राहक होणार नाहीत. चांगले कर्मचारी ठेवा. संस्थेच्या सर्व स्तरांमधील प्रतिभावान व्यक्तींना त्यांच्या कार्यासाठी आणि समर्पणासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करावेसे वाटतात. त्यांना वाटतं की संघटनेच्या कामाच्या गुणवत्तेवर आधारित करिअरची प्रगती असावी ना किती पक्षपातीपणे असावी. सकारात्मक कामाचे वातावरण. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पहिल्या नोकरीची मुलाखत घेण्याच्या क्षणापासून नैतिक असण्याची जबाबदारी आहे. त्यांनी त्यांच्या क्षमता आणि अनुभवाबद्दल प्रामाणिक असले पाहिजे. नैतिक कर्मचाऱ्यांना वैयक्तिकरित्या स्वतःसाठी निवडले जाण्याऐवजी संघाचे खेळाडू समजले जाते. कायदेशीर समस्या टाळा. कधीकधी एखाद्या कंपनीच्या व्यवस्थापनाला पर्यावरणाच्या नियमांचे किंवा कामगार कायद्यांचे पूर्ण पालन न करणे, कामगारांच्या सुरक्षेच्या धोक्यांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांच्या उत्पादनांमध्ये दर्जाची नसलेली सामग्री वापरणे यासारख्या गोष्टींचा नफा मिळवण्यासाठी मोह होऊ शकतो. तर प्रिय विद्यार्थ्यांनो, मला आशा आहे आता आपण कॉर्पोरेट नीतिशास्त्र आणि नैतिक वर्तनांचे परीक्षण या विषयाशी परिचित झाला असाल. धन्यवाद.